मार्डी येथे परवानाधारक दुकानात डुप्लिकेट दारूची विक्री. डोंगरगावच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू. मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील अधिकृत परवानाधारक देशी दारू दुकानातून खरेदी केलेली दारू प्यायल्यानंतर डोंगरगाव येथील धनु उर्फ धनराज किनाकी या तरुणाचा तडफडून संशयास्पद मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण मारेगाव तालुक्यात खळबळ उडाली असून अधिकृत दुकानातून राजरोसपणे डुप्लिकेट दारू विकली जात असल्याचा जळजळीत आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार धनराजने मार्डी येथील परवानाधारक दुकानातून दारू विकत घेऊन प्राशन केली. त्यानंतर तो दुकानाच्या बाजूलाच असलेल्या झाडाच्या सावलीत जाऊन बसला. काही वेळातच त्याला तीव्र त्रास सुरू होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दुकानाच्या आवारात मृतदेह आढळल्याने नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी येथील विषारी दारू दुर्घटनेत 8 बळी गेल्याची घटना ताजी असतानाच मारेगावात परवानाधारक दुकानाच्या नावाखाली हा जीवघेणा खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे. नफ्यासाठी मूळ दारूमध्ये विषारी रसायनांची भेसळ केली जात असून धनराजचा बळी या बनावट दारूमुळेच गेला असा थेट आरोप स्थानिक जनतेने केला आहे. आता या दुकानाचा साठा जप्त करून त्याची लॅब टेस्ट होणार का? पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग नेहमीप्रमाणे बळीचा बकरा शोधणार की मूळ रॅकेट प्रमुखांसह संबंधित परवानाधारकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.